हॅलो. हा सर जॉईन केले बघा. ओके. सर्वांना व्हिडिओ ऑन करायला सांगा. हा करायला सांगा. हॅलो सर. हॅलो सर, नमस्ते. गुड इव्हनिंग सर. हा सर, व्हिडिओ ऑन करता. व्हिडिओ अजून ऑन होईना ते. व्हिडिओ सगळ्यात लेफ्ट साईडला व्हिडिओचा चिन्ह आहे बघा. 2 वेळा केलो मी. थांबा. एकच मिनिट थांबा सर. हा सर. व्हिडिओ ऑन व्हायला पाहिजे होतं ग. जो सगळ्यात डावीकडचा आहे ना, तो चौकोन सारखा, तो हा. व्हिडिओ साठीचा आहे. कुठला म्हटलं सर? डावीकडचा सगळ्यात माईकच्या डाव्या बाजूचा आहे ना, माईकचं चिन्ह आहे त्याच्या डाव्या बाजूचा. फर्स्ट लेफ्ट साइड. हा सर, नमस्कार. गुड इव्हनिंग सर. नमस्ते नमस्ते सर्वांना नमस्ते. आपले मुरगी सर आहेत, बापूसाहेब मुरगी सर, मूळचे मुतनाळ गडिंग्लजचे आहेत. आपल्या ऑफिस आपल्या शाळेमध्ये मागच्या 7 वर्षापासून कार्यरत आहेत. बर, नमस्कार. नमस्कार. नमस्ते सर, सर्वांना नमस्ते. नमस्कार. बोला की काय काय चर्चा केला. रवी काका बोला तुम्ही थोडं. हॅलो सर. हा हॅलो. हा बोला की सर, बोला तुम्ही. रवी काका तुम्ही बोला. हा सर, ह्या ग्रुपमध्ये तुमचे स्वागत सर्वप्रथम. आणि आमच्या गावच्या शाळेसाठी तुमच्या एवढ्या भावना चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल खरोखर तुमचे अभिनंदन करायला तेवढे कमीच आहे. अभिनंदन करण्यासारखं काय नाही सर, ते आपलं कर्तव्य प्रत्येकाचं. मी तुम्हाला एवढ्या वर्ष ओळखतोय. प्रत्येक वेळेस तुमचे म्हणजे आम्ही आलो तरी तुमची इच्छा असते, अरे ह्याने मुंबईवाल्यांनी किंवा ह्याच्याने काहीतरी शाळेसाठी सहकार्य करावं. तुमचं वैयक्तिक काय पण शाळेसाठी काहीतरी तुमचं हे असतं, गावडे सरांचं तुमचं. तर ह्या आता सर्वप्रथम आमचे संदीप खवरे आणि विकास गुरव आणि बाकीची आमची मुलं आहेत, त्यांनी एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय. एक माझे विद्यार्थी संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या मार्फत शाळेसाठी काय आम्ही योगदान करू शकतो छोटं मोठं. तर हे ऍक्च्युली आमचे हे आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मेन तो आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही हे संघटना केलेली आहे. तर आमचं एक उद्देश आहे की ह्या मे महिन्यामध्ये जर तुम्ही तुमची स्कूल कमिटी आणि तुम्ही एखादी वेळ ठरवा मे मध्ये पहिला, कारण 1 मे मध्ये आपला कार्यक्रम आहे देवळाचा. त्याच्यानंतर त्या माध्यमातून 1-2 दिवस पुढे मागे असा कार्यक्रम तुमचे दिवस पक्क ठरवा स्कूल कमिटी आणि तुम्ही मिळून. त्या माध्यमातून एखादा छोटा असा कार्यक्रम करून पहिला जो आमचा उद्देश जे काय आम्ही शक्य होईल आम्हाला सगळ्यांना, प्रत्येकाचे आमच्या इथे तळमळ आहे की जास्तीत जास्त प्रकारे आम्ही काहीतरी शाळेसाठी करावं. तर मग ते काय करता येईल तर त्यावेळेला आम्ही त्याच्या अगोदर आता आमच्या मीटिंग होतील. मग त्याच्यामध्ये तुमचं आम्हाला एवढं सहकार्य लागणार की शाळेच्या मार्फत तुम्हाला काय आता शाळेच्या उपयोगी काय लागणार आहे, आणि स्कूल कमिटीला जरा जास्त इन्व्हॉल्व करून प्रत्येक मीटिंगमध्ये तुमचा एक प्रतिनिधी आणि स्कूल कमिटीचे 1-2 प्रतिनिधी आमच्या या मीटिंगमध्ये आमच्याबरोबर राहिले ना, तर म्हणजे आपलं ते ट्युनिंग चांगलं जमेल आणि प्रत्येकाला आम्हाला काय करायचं शाळेसाठी ना, तर ते क्लिअर होईल. आणि इथं आमचं बाकी सगळी ही मुलं आहेत ना, फक्त एक सगळे माझे विद्यार्थी आहेत, सगळ्यांचे उद्देश शाळेसाठी काहीतरी करायचं आहे. तर त्या पद्धतीने तुमचं मार्गदर्शन आम्हाला लागेल, तुमचं तिथलं लोकली सहकार्य लागेल. कारण बरेच आत्ता जी मुलं आम्ही जॉईन झालो ती सगळी मला वाटतं गावातले नाही, सगळी नोकरवाले आहेत. आणि नोकरवाल्यांचं कसं माहिती, इच्छा भरपूर असते पण वेळ अभावी ते करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला तुमचे लोकल लेवलला कमिटी आणि शाळेचे आम्हाला मार्गदर्शन लागेल आणि तिथं लोकल सहकार्य लागेल आम्हाला. आम्ही मार्गदर्शन करावं असं नाही सर, तुम्ही या स्पर्धेच्या युगातलं आज बुद्धिवंत मूर्ती आहात. युगातलं तुम्ही सगळेजण बुद्धिवंत मूर्ती आहात. जणू काय अगदी म्हणजे अनुसारखं तुमच्याकडे ऊर्जा आहे. फक्त ती ऊर्जा थोडस त्या ग्रामस्थांना जरासं काय करायचंय, त्यांना थोडस काय आपण म्हणतो स्पार्क करायला पाहिजे बघा, असं थोडस. आणि आपल्या ज्या गरजा आहेत की नाही, शाळेच्या गरजा, ही आपली कसं आहे, गाव जिथं गाव जी शाळा ती आपली एक म्हणजे कसं, मी अनेक वेळा बोलतोय मंदिर आणि शाळेच्यात काय तुम्ही असं फरक करू नका, असं माझं स्पष्ट मत आहे सर. मंदिर हे धार्मिक समाधान नेतं आणि आपलं शाळा हे आपल्याला उच्च पदापर्यंत पोहोचवतं. या दोन्ही गोष्टी अध्यात्म आणि ज्ञान दोन्ही एकमेकावर अवलंबून आहेत सर.
ह्या दोन्ही एकमेकांना आपण जोड देऊन जर चांगल्या पद्धतीने तुम्ही चालू लागला तर गाव तुमचं एक नंबर होईल सर. कुठल्याही स्पर्धेतला उतरण्यापेक्षाही तुमचं नॅचरली गाव चांगलं होईल, गावातली सुधारणा होईल, तरुण वर्ग चांगल्या मार्गाला लागेल आणि जे संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे ती टिकण्यास सुद्धा तुमचं फार मोलाचं सहकार्य लाभेल. कारण ह्या गोष्टी आता होणं गरजेचं आहे सर. मी चांगलं, माझं गावही चांगलं असलं पाहिजे, माझ्या शाळेतली मुलंही चांगली आहेत. कारण आपलीच बांधव कोणातरी आता बांधव आहेत, कोणातरी मुलं आहेत, कोणातरी नातवंड आहेत, असे शृंखला येतच राहणार हो. मग याकडे तुमचं सिंहावलोकन जर होत राहिलं तर अतिशय चांगलं आणि एक नंबरचं काम सर. एक नंबरचं पुण्याईचं काम, शाळेकडे पाहणे म्हणजे एक नंबरचं पुण्याईचं काम. यासाठी सर काय करूया तर आपण पहिला SMC ला विश्वासात घेऊन त्यांच्या समक्ष एक चांगली मिटिंग घेऊयावी आणि त्यांना बाबा तुमच्याकडनं येणारे जे संदेश आणि आपल्या शाळेला जे गरज आहे म्हणजे गरजेनुसार गरजेची वस्तू सुद्धा कसं अनुक्रमे ठरवूया. एकदम असं नको आहे यावर्षी 1-2 दुसऱ्या 2 असं कंटिन्यू राहते. या वर्षाला 1-2 पुढच्या 2 असं करत करत 5-6 वर्षात तुमची शाळा पूर्ण कात टाकते म्हणजे आतून बाहेरून असं मला आहे. आणि त्यातून बौद्धिक क्षमता पण चांगली. यंदा मुलं पण आपली दोन्ही गावडे सर, मोहन गावडे सर आणि सदैव गावडे सर अतिशय चांगलं काम करून मुलं सुद्धा चांगली केले सर. आता फक्त ते नंबर यायचा आहे. मुलगी पोहाची मुलगी तालुक्यात दुसरी बसणार आहे ती. म्हणजे आता आहे फक्त ते जाहीर व्हायचं आहे. म्हणजे इतकं चांगलं आहे, व्यवस्थित सगळं चांगलं आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि तुमच्या सर्व पूर्वजांच्या पुण्याईने म्हणा. तुमचंही चांगलं झालं, शाळेचंही चांगलं होणारच, त्याबद्दल काय चिंता सुद्धा असूच नाही. अशा पद्धतीने आपण काय करूया सर, एक SMC मीटिंग घेऊया आणि शाळेच्या म्हणजे आपल्याला अत्यंत गरजेच्या ज्या वस्तू आहेत लागणार आहे, उदाहरणार्थ LED वगैरे आहे, म्हणजे आपण ते आता भौतिक सुविधा सर बऱ्यापैकी आमच्या झाल्यात. पाण्याची टाकी आहे, नंतर आपलं आता ग्रामपंचायत बघा आम्हाला स्वच्छतागृह मुलींसाठी स्पेशल आणि त्याच्यामध्ये 50-50 केलेत. म्हणजे हाफ मुलांसाठी हाफ मुलींसाठी असं 50-50 करून काय केलेलं आहे. त्याच्यात एक नवीनच आहे आणि स्लॅब्स आहे त्याच्यात. मी सांगितलं हे सगळं करत असताना म्हटलं बेसिन बी त्याच्यात ठेवा म्हटलं, मुलांना तिथल्यातच होईल. म्हणजे आम्ही काय करू हँडवॉशवर ठेवू, मुलांना यूज तिथल्यात होईल आणि वरती टॉकी बिकी सगळं होणार आहे सर. ते करतील थोडं थोडं हळूहळू. आणि काकाने परवा पैसे दिले त्याचं पण सपाटीकरण झाले, छोटे छोटे रोप्याला ते भिंत एक बांधून घेतली सर. आणि शाळा खालची सर त्या 2 रूम त्या रंगवून घेतल्या आणि पलीकडच्या इकडची वरती एक रूम आहे ती बाहेरनं रंगवून घेतली आणि थोडस असं चालू आहे थोडं थोडं धीरे धीरे. आता बघूया आणखीन काय काय करायला लागतं. सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांच्या विचारानं काय करायचं, एकीनं आपण जाऊया थोडं 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 करत हळूहळू जाऊया. एकदम बी असं नको, पण एक 4-5 वर्षात तुमची शाळा असं तुमचं मॉडेल दिसलं पाहिजे बघा. पण तालुका लेवलला दिसलं पाहिजे मॉडेल, या टाईपचं झालं पाहिजे. नक्की सर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आमचे प्रयत्न चालू राहतील. काय म्हटलं सर? नाही सरांची अपेक्षा पण तशीच आहे की त्यांची अपेक्षा आहे की आपण तुम्ही सगळे एकदम नका देऊ, तर जी प्राथमिक गरज आहे त्याच्यानुसार द्या, टप्प्याटप्प्याने द्या. ते महत्वाचं आहे की बाबा दरवर्षी थोडं थोडं योगदान देत राहूया. दरवर्षी थोडं थोडं योगदान दिलं तर पुढे नक्कीच सर काय बोलत असतील तर. सर यावर्षीचं टार्गेट काय तुम्हाला LED पाहिजे का? सर LED एक 2 LED पाहिजेत आणि कॅम्प्युटर आता आपल्याला ह्याने एक दिले, आता जिल्हा परिषदेने एक कॅम्प्युटर दिले सध्या. ते आमचे गावडे सर वापरतात म्हणून गावडे सर. प्रिंटर बी आता तुमच्या सहकार्यातून ते प्रिंटर आहे. मागच्या वेळी ते उद्घाटन तुमच्या नावानेच, माझी विद्यार्थी नावानेच ते सर प्रिंटर चालू ठेवले. कारण माझ्या त्या पूर्वीच्या शाळेमध्ये मी असंच केलं, सर्वांच्या म्हणजे सर्वांना आम्ही बँकेचे खातं काढलं बघा, इथं काढायला आल्यानंतर खातं काढायला लावलं मी इथं बँक ऑफ महाराष्ट्र. तसं त्या पूर्वी शाळेत केलं. मग तिथं केल्यावर तुमचे एक 16-17 काय असेल ते जमा झाले, प्रिंटर घेतले सर. मग आता 2-3 वर्ष बघा त्या प्रिंटरतून दरवर्षी आमचे नाही ना म्हटलं तर 5-7 आपलं रिम संपतात. म्हणजे मुलांना आपण अगेन म्हणजे आता सराव चाचणी म्हणा, क्वेश्चन पेपर येईल ते प्रिंटा मारणे देणे, येईल ते प्रिंटा मारणे देणे, त्यामध्ये गुणवत्ता थोडं सुधारते. आता त्याच्यात बी कसं आहे सर, काही जे पालक खरोखरच म्हणजे लक्ष देतात त्यांची मुलं ही नवीन अतिशय चांगली तयार व्हावं लागले सर. त्याच्यात काय शंका नाही. काही पालक अजून निरुत्साही असतात, लक्ष देत नाहीत. मग त्यांनाही सपोर्टेड, आमचं सगळं मटेरियल सगळ्यांना सपोर्टेड असतं, पण ते काय आता काही गोष्टी बोलता येत नाही सर असं जाहीरपणे. ठीक आहे. आता या मीटिंग मध्ये आम्ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालकांनी पण तितकंसं जागरूक बनणं गरजेचं आहे. मग आता काय पण आपण थोडाफार प्रयत्न करू शकतो. ही पहिलीच मीटिंग आहे, इथं आम्ही काय जास्त कमिट करणार नाही. पण जे तुम्ही म्हणताय ना ती मला वाटतं इच्छा पूर्ण होईल असं आम्हाला वाटतंय.
नेताजी तुला काय बोलायचं असेल नेताजी बोल. काका काय बोलतात? हा तेच मी म्हणत बोला होतो. की सर, बोला की. हे नेताजी देसाई आहेत, तुम्ही ओळखत असाल तर. नमस्ते सर, मला ओळख नाही सर माझी. पुण्या- मी- नाही पाहिलं नाही मी. नमस्कार पुण्याला सर. असतात. हा हा सयाजी देसाईंचे छोटे बंधू. हा हा, अच्छा अच्छा अच्छा. अच्छा, नमस्ते. अच्छा, अच्छा. नमस्ते सर, नमस्ते. हा काय नाही, हा उपक्रम आमचे जे तरुण मुलं आहेत, विकास संदीप यांनी इनिशिएटिव्ह घेतलाय. त्यामुळे आम्ही आता आज मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटतोय. अच्छा. मुहूर्त आपला विकास भावानी मुहूर्त चांगला काढलाय सर आज. नाही हो, आणि रवींद्र हरर पहिल्यापासून थोडंफार त्यांच्या ते करतात. नाही आता विकासाची गुढीच तुम्ही लावलाय आजपासून. नाही अगदी छान. ऍक्च्युली कसं आहे, त्यांच्या नावाने चालू केलं विकासाची वेळी. हा विचार आमच्या मनात बऱ्याच वर्षापासून घोळत होता. नाही पण बरोबर जसं तर काय होतं, ठीक आहे, आता चांगला विचार आणलाय मुलांनी, तर आम्ही आता थोडंसं ठरवलंय. हा. तर तुमच्या सहकार्याने आता बघू. आता आज पहिलीच मिटिंग आहे आमची. अच्छा अच्छा आम्ही यातल्या 2-4 मुलांना आम्ही नावं माहिती आहे, पण आज पहिल्यांदा प्रत्यक्ष बघतोय. अच्छा अच्छा. तर तुम्ही छान आणि अजून आम्हाला जाणीव करून दिली, म्हणजे शाळेच्या विषयी अजून बऱ्यापैकी तुम्ही आम्हाला, म्हणजे एक म्हणतात ना, एक ज्योत पेटवली तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये. सर ज्योत पेटवण्यासारखं असं काय नाही सर. नाही आहे सर, एक शिक्षक लागतो, आणि शिक्षक लागतोच तो सर. शिक्षकच लागतो त्याला. ज्योत त्याला असं याला बाकी सांगून उपयोग नाही, हा शिक्षकच लागतो. तुम्ही सांगितलं, तुमचा मेसेज फार डायरेक्ट कन्व्हे झाला आम्हाला. करेक्ट. फक्त विचारांची देवाणघेवाण आपण करूया म्हणतोय मी, एवढंच म्हणतोय. फक्त अगदी विचार अगदी करू सर, डेफिनेटली करू, काही प्रॉब्लेम नाही. तर आम्ही तुम्हाला आता हे बोलून, आता आमच्या मिटिंगची आता फ्रिक्वेन्सी वाढेल आमची. तर आणि साधारण 2 मे, आम्ही 2 मे का ठरवतो, 3 मे किंवा 30 एप्रिल, तर सगळे आम्ही मुंबई पुण्याला राहणारे लोक आहोत. तर ह्या 30 एप्रिल किंवा 3 मे जर एखादा शाळेसाठी जर कायमचा कार्यक्रम जर ठेवला, तर हा आपण काहीतरी ठेवू विद्यार्थी म्हणून. आणि मी मगाशी आम्ही यांना बोललो की वर्धा मंदिराला म्हणा किंवा जत्रेला लोक ऑप्शनल जातात, पण आपण याला मॅन्डेटरी करू. बरोबर. कारण शाळेसंदर्भात जे काय आहे ते आपण मॅन्डेटरी केल्यामुळे काय होईल, एक कर्तव्य म्हणून ते प्रत्येकाचं काम राहील. आणि तुम्ही छान बोलला मगाशी, ते ऍक्च्युली मला आवडलं ते, की बाबा फक्त शाळा सुधारण्यासाठी आपण प्रयत्न केला ना, तर इनडायरेक्टली आपण देश सुधारण्यासाठी मदत करतोय. नाही, कसं आहे, गाव सुधारलं, तालुका सुधारला, असंच होत राहतं. महत्वाचं म्हणजे काय, आपली मुलं, आपल्या गावातील तरुण मुलं म्हणा, लहान मुलं म्हणा, ह्याची ही सुधारता सुख समृद्धी तिथंच आहे सगळं. नाही बरोबर आहे, काय बरोबर आहे सर. कुठेतरी कायमचं ते आमच्या मनात, मला तर नेहमी अपराधासारखं वाटायचंच, की आपण येतो, आपण आपलं केलं, काय गावासाठी काही केलंच नाही, हे अपराधासारखं आम्हाला रवी आम्ही बोलायचं. आता विकास आणि संदीपनी या मुलांनी अक्षरशः आमच्या बरोबर त्या ह्याच्यावरती बरोबर हे ठेवून हा विषय पुढे आणलाय. आणि आता काहीतरी आपल्याला सर करायचं शाळेसाठी. नाही केलं पाहिजे सर. आपली कसं आहे, आपली आई जसे जन्म देते आणि पालनपोषण करते, तसं बौद्धिक पालनपोषण ही शाळाच करते. म्हणजे आपली आईच आहे होती. आपण थोडंसं झटलं पाहिजे, एवढंच, बाकी काही नाही त्याच्यात. बरोबर. नक्की सर, करू. नक्की सर, याच्यानंतर मी सरांना सांगतो, असं एक मिटिंग घ्यायला सांगतो एसएमजीचं. सोडून काय करता येत नाही सर. नाही बरोबर आहे. आपल्याला स्कूल कमिटी सोबत मिटिंग झालीच पाहिजे. त्यांना मिटिंग लावतो सर, मग सगळ्यांनी चर्चा करतो. आमच्या शाळेच्या गरजा असताना त्याच्यात आपण अनुक्रमे बघूया, म्हणजे सध्याची गरज कुठली. सर जास्त बी करायचं नाही, थोडं आपण जास्त सर, आपण थोडंच करणार आहोत. वर्षाला एकच काय ते करायचं आपण. एवढंच करायचं. हळूहळू आपण होऊन जातो, काय अडचण येत नाही. कारण एकदाच केलं तर मग पुढच्या वर्षीसाठी लोक जमणार नाहीत. प्रत्येक वर्षी काहीतरी आपल्याला उद्दिष्ट पाहिजे, यावेळेला करायचं आहे. आणि प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी असं भरीव काय असं काहीतरी दाखवायचं आपल्याला. आणि सर, प्रत्येक वर्षी सातत्य राहायला पाहिजे. अच्छा, ह्या आपले ग्रामदैवत रामलिंगाच्या आशीर्वादाने सर सगळे तुमचे अतिशय चांगल्या पदावर, चांगले बुद्धिवंत झालाय. अगदी चांगला आशीर्वाद थोडस आहेच म्हणा, देव परमेश्वर आशीर्वाद. आपण कुठेतरी कसं असते, आपण किती प्रयत्न करत असतो, थोडं शेवटी आपली इच्छा असते असं व्हावं. असं या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण थोडंसं शाळेकडे आपण शिवालोकन करूया. आणि मी सरांनी सांगतो, मिटिंग घ्यायला होतो आणि थोडे विषय मांडतो. मग थोड्या विषयाला आपण थोडं करूया. आणि आपली माजी विद्यार्थी आता संघटना आहे की नाही, तिथं आपण नवीन स्थापन करूया सर. तुमच्यात नवीन स्थापन करूया माजी विद्यार्थी संघटना. त्याच्यात तुमचे मग काय पदाधिकारी नेमूया आणि तो एक उत्सव म्हणून साजरा करूया. याची मला असं वाटतंय, एक उत्सव म्हणून साजरा करूया.
अगदी चांगली कन्सेप्ट आहे, चांगली कन्सेप्ट आहे. हा. अगदी एक दिवस असा म्हणजे कसं आपण याचं विज्ञान जत्रा वगैरे कसं भरवतो तसं माझी विद्यार्थी एक उत्सव म्हणून आपण साजरा करू. एकदा होऊ दे तसं कानडीमध्ये काय कानडी मागे नाही, कानडी जगाच्या पलीकडे पण गावच्या लेवलला मागे पडू नये असं माझं मत आहे. तिची सुरुवात त्याची मुहूर्त मेढ आज लावली विकासने आणि संदीपने. मे मध्ये पहिली झलक दाखवूया आपण. छान 3.5 मुहूर्त लाभदायक ठरले आज. बराच वेळ झाला, मला वाटतं 6 वाजता ही मीटिंग चालू झाली. बराच वेळ काढून तुम्ही आलात. मेन महत्वाचं तुमचं बेसिकली कन्सेप्ट चालूच होता, कारण तुम्ही आल्यानंतर या मीटिंगला खरं हे आलं म्हणजे काय म्हणतो आपण शोभा आली. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगितल्या जातात, याचाच आम्हाला भरपूर फायदा होईल की बाबा महत्वाच्या गोष्टी या महत्वाच्या गोष्टी समजल्या. ही मीटिंग बेसिकली मी रेकॉर्ड केलेली आपण आपल्या ग्रुपवरती पण शेअर करू की बाबा आपली डिस्कशन मीटिंग आमची शुभ मुहूर्तावरती झालेली आहे. म्हणजे आपण मेढ लावले, एका चांगल्या गोष्टीची मेढ आपण या दिवशी लावली आणि थोड्याच दिवसात त्याचा म्हणजे ते फळ पण आपल्याला दिसेल. काही विद्यार्थी चांगल्या ज्या दिवशी काही विद्यार्थी चांगल्या मार्क्सने बाहेर पडतील त्यावेळेस नक्कीच आपल्याला ते हे करता येईल की बाबा याचा फायदा झाला. चालेल. आणि आपली शाळा एक मोठा एक अभिमान असतो. माझी शाळा एक अभिमान असतो, एक वेगळाच. बरोबर आहे ना, बरोबर आहे. ठीक आहे, काय करा. मी आता ठीक आहे. मला पण थोड्या ठिकाणी जायचं कार्यक्रमाला. नाही, इथून पुढे फ्रिक्वेन्सी वाढवूया आणि स्कूल कमिटीला घेऊ. आपण मला 2 दिवस सांगू, आपण ठरवू आता फ्रिक्वेन्सी वाढवू आपण. आणि असं झाल्यावर काय करूया नियोजन असं नियोजन लावूया सर. आणि इथून पुढे काय करूया, डायरेक्ट तुम्ही मुंबई आणि आमची एसएमसी मीटिंग डायरेक्ट कनेक्ट करूया. तुमचा एकदा साजरा म्हणजे होईल गावात, तर माझी विद्यार्थी संघटना सोबत आपली एकत्र त्याच्यानंतर डायरेक्ट वेळा आपण ठरवूया 2 महिन्यांना एकदा डायरेक्ट कनेक्टेड व्हायचं आपण डायरेक्ट झालं की बरं असते जरा थोडस बघूया. आम्ही त्यावेळी येतो, काय अडचण येत नाही मला. काय अडचण नाही त्याची. धन्यवाद सर, धन्यवाद. सर्वांनी या महत्वाच्या विषयावर सगळ्यांनी वेळ दिला. इतर नंबरने पण वेळात बरेचसे आपले मित्र पण आहेत, त्यांना मे चान्स भेटल्यानंतर पुढच्या मीटिंगला नक्की त्यांना आपण इन्व्हॉल्व करू. आणि धन्यवाद सगळ्यांचे. पुन्हा भेटूया, नियोजन करून पुढच्या वेळी एक आठवड्याला परत मीटिंग ठेवा. संदीप ठेवा जे कोणी ठेवू आपण. उद्या सरांना तयार करूया. तुम्ही म्हटलं त्यावरती. थँक्यू बाबा. शिवराम थँक्यू, विकास थँक्यू, संदीप थँक्यू, रवी थँक्यू, सर थँक्यू. तुम्हाला बघून बरं वाटलं सर. तुम्ही लोक महत्वाचं म्हणजे की तुमचा जो हात आहे तो पाठिंबा करायला पाहिजे. आम्ही तर आहेच. तर कसं की काय म्हणतात की मोठ्याचा हात पाठीवर राहिलेला कधी पण चांगला असतो, तसं तुम्ही तुझा हात ठेवा, आम्ही नक्की सहकार्य करू. नक्की. हो, बरोबर आहे. सर एक वाक्य आहे बघा, तुम्हीच आहात तुमच्या काय ते एक वाक्य आहे बघा, जीवनाचा शिल्पकार. तशा पण आपण थोडं करत जायचो. आम्ही काय सर्वस्वच नाही, जेवढं कोणाच्या कृतींवर जेवढं शक्य आहे तेवढं आपण करत राहायचं. सगळ्यांनी हा जो शिक्षणाचा जगन्नाथाचा रथ आहे तो हळूहळू सरकत राहिलो. ओके, चालेल का सर? शिवाजीला काहीतरी बोलायचं. शिवाजीला काहीतरी बोलायचं. हा, शिवाजीला काहीतरी बोलायचं काम. बोला की सर, बोला की. अनम्यूट करा. शिवाजी अनम्यूट कर. आवाजाचं बटन चालू करा. ते माईक वर हे पडलं. हा, त्यांचं माईकचं बटन ते बंद आहे. शिवाजी माईक चालू कर. नाही होत आहे. नाही, त्यांचे काय प्रॉब्लेम आला असणार. ठीक आहे, काय हरकत नाही. चालेल.